मी लहान असताना बऱ्याच लेडीजला पाहिलेलं की त्या अशा रेसिपी वहीमध्ये लिहून ठेवायच्या किंवा पेपरमध्ये काही अशा रेसिपीज यायच्या, त्याची कात्रणं कट करून त्या जपून ठेवायच्या. तर माझ्याही सासूबाईंची मला डायरी त्यांनी दाखवली होती की त्याच्यामध्ये बऱ्याचशा रेसिपी लिहिल्या होत्या. पण आता किती हे सगळं सोपं झालेलं आहे. आपल्याला जर एखादी रेसिपी हवी असेल, आपल्याला समजा हवं आहे की लिंबूचं लोणचं कसं बनवायचं, तर आपण काय करतो, यूट्यूब ओपन करतो आणि लगेच सर्च करतो आणि असे कितीतरी टाईपचे आपल्याला व्हिडिओज मिळून जातात. म्हणजे आता किती इझी झालं आहे. खरंच ना, तुम्हाला काय वाटतं? वेदाला रोज रोज काय द्यायचं हा पण मला खूप प्रश्न पडतो. तर मी आता यात काय केलं आहे, बीट चांगलं किसून घेतलं, त्याच्यामध्ये चण्याचं पीठ, बाजरीचं पीठ, मीठ, कोथिंबीर असं सगळं घातलं आणि चांगलं मिक्स करून त्याला तव्यावर पोळा कसा काढतो तसं काढलं. त्याच्यानंतर त्याला 5 मिनटं वाफायला ठेवून दिलेलं, म्हणजे आतमध्ये ते चांगलं शिजेल. तर असं मी सिंपल बनवलं आणि मग तिला दिलं. खूप छान क्रिस्पी होतं. तुम्ही पण ट्राय करू शकतात. आपल्याला काय वाटत असतं, आपल्या मुलांनी प्रत्येक वेळेस हेल्दीच खावं, त्याच्यामुळे हे आईचे प्रयत्न असतात. तर तुम्हालाही असं काही हेल्दी लहान मुलांसाठी माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे सॉसबरोबर द्यायचं नाही, नाहीतर काही उपयोग नाही. त्यामुळे असंच खाऊ द्या. चला, तोपर्यंत बाय बाय.